विठाला विठाला आता तसं पाहायला गेलं तर पहिला दिवस आहे आजचा, बरोबर का नाही? आता जरा बारीक आहे का बरं का बसणारी मंडळी. सहसा पहिल्या दिवसाची कीर्तन सेवा घ्यायला महाराज लोक विचार करतात घ्यावा का नाही. पहिला दिवस असले नाही का, टाळकरी येतील का नाही, पहिलाच दिवस आहे. टाळकरी आले तर गायक वादक येतील का नाही, गायक वादक आले तर सिस्टीम चांगली लागते का नाही. पहिला दिवस म्हटल्यानंतर ट्रायलच असतो बाबा, सगळ्या गोष्टी नियोजन करायचं पहिल्या दिवशी. म्हणून सहसा महाराज लोक विचार करतात. पण एक वाक्य सांगू का तुम्हाला, पहिल्या दिवसासारखी सुंदर कीर्तन सेवा अजून कुठलीच नाही. तुम्ही म्हणाल का, आता ऐका, आपण पंक्तीला बसलो बघा बरं का, आपण पंक्तीला बसलो, पहिली गोष्ट काय वाढतात हो? पहिली गोष्ट काय वाढतात? माग बसणारी पत्रवळी. मग आजचं कीर्तन म्हणजे आजचं कीर्तन म्हणजे बोला मोकळ्या मनानं, आजचं कीर्तन म्हणजे पत्रवळी. आता जरा बारीक आहे का बरं का पुढचा मुद्दा. आजचं कीर्तन म्हणजे पत्रवळी. मी पहिल्या दिवशी इथं पत्रवळी टाकून जाणार. मग उद्यापासून जे जे महाराज लोक येणार, कोणी लाडू ठेवीन, कोणी चपाती ठेवीन, कोणी भाजी ठेवीन, ज्याच्या ज्याच्या कुवतीप्रमाणे जो तो पदार्थ तो ठेवल. पण किती जरी पदार्थ ठेवले तरी तुम्हाला या पठ्ठ्याच्याच पत्रवळीवर जेवावं लागणार. म्हणून पहिल्या दिवसाला कमी समजायचं नाही. पहिला दिवस म्हणजे सगळ्यात सुंदर सेवा. विठाला विठाला वा वा वा. पहिला दिवस आहे महाराज नामपर प्रकरणातील सेवा आहे. आता नीट लक्ष द्या. आजच्या अभंगामध्ये आपल्याला 8 मुद्दे बघायचे. किती? 8. कीर्तनाला सुरुवात झाली, लक्ष माझ्याकडे राहू दे. 8 मुद्दे आहेत. पहिला मुद्दा, नाम खरं आहे, नाम बरं आहे. किती झाले? मोजत जा बरं का. नाम खरं आहे, नाम बरं आहे. नामामुळे सर्व बंधने तुटतात. किती झाले? 3. नामामुळं तिन्ही लोकांमध्ये माणसाची कीर्ती होते. किती झाले? 4. भगवंताच्या नामासाठी भाव महत्वाचा आहे. किती झाले? 5. आणि भगवंताच्या नामावर भाव असल्यावरती लाभ लगेच होतो. किती झाले? 6. भगवंताचं नाम घेणारा साधक भोळा असतो. किती झाले? आणि जो साधक असतो तो कळी काळालाही जिंकतो. किती झाले? हे 8 मुद्दा आज अभंगात बघायचा आपल्याला. विठाला विठाला आता नीट ऐका. भगवंताचं नाम चांगल्यात चांगलं आहे, बऱ्यात बरं आहे, श्रेष्ठात श्रेष्ठ आहे, अमृताहुनी गोड आहे. भगवंताचं नाम चांगलं आहे. मला एकाने प्रश्न विचारला, सर्वात मोठं काय? तो म्हणला आकाश आसन. म्हणला आकाश नाही, तुझा अभ्यास कमी आहे. गगनाहुनी वर नाम आहे, गगनाहुनी वाढ नाम आहे, गगनाहुनी वाढ नाम आहे, गगनाहुनी वाढ. ज्ञानदेव पूस निवृत्तीशी झाड, ज्ञानदेव पूस निवृत्तीशी झाड, ज्ञानदेव पूस निवृत्तीशी झाड.
हुनी वाढ नाम आहे मला. नाम सगळ्यात चांगल्यात चांगले, बऱ्यात बरे, अमृताहुनी गोडे. आता नीट मुद्दा आहे का, काही गोष्टी खऱ्या असतात खऱ्या पण बऱ्या. वाक्य नीट आहे का, काही गोष्टी खऱ्या असतात पण बऱ्या नाही. आता ऐका नीट, साप दिसायला खरा आहे, साप दिसायला, बोला पटकन, साप दिसायला खरा आहे. पण आता इथं जर कीर्तनात आला, काय म्हणले, उठून जाशाल, साप दिसायला खरा आहे पण इथं जर आला तर बरा. मग काही गोष्टी खऱ्या असतात पण बऱ्या, काही गोष्टी बऱ्या असतात पण खऱ्या नाही. दुसरा मुद्दा, काही गोष्टी बऱ्या असतात पण खऱ्या नाही. चित्रपट गृहामध्ये चित्रपट दिसायला बरा आहे पण तो खरा, हिरो खरोखर मरतो का, बघायला बरं आहे पण ते खरं. म्हणून तो चित्रपट गृहातच सोडावा, घरी आणू नये. म्हणजे काही गोष्टी खऱ्या असतात बऱ्या नाही, काही बऱ्या असतात पण खऱ्या नाही. आता नीट का, काही गोष्टी खऱ्याही नसतात बऱ्याही नसतात. ते म्हणाल काय, पोरग रडते, पोरग लहान पोरग रडते, आई त्याला भीती दाखवते, झोपून घे नाही तर बागुल बुवा येईन. आता आईच्या दृष्टीने तो बागुल बुवा खरा नाही आणि पोराच्या दृष्टीने बरा नाही. म्हणजे काही गोष्टी खऱ्या आहे नाही आणि बऱ्या नाही. पण देवाचं जे नाम आहे ते खरं पण आहे आणि बरं पण आहे. अभंगाचं प्रथम चरण, सत्य साच खरे, सत्य साच खरे, साच खरे, सत्य 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 साच खरे, नाम विठोबाचे बरे, नाम विठोबाचे बरे, नाम विठोबाचे बरे, नाम सत्य साच खरे, नाम विठोबाचे बरे. मला एक सांगा बसणारी मंडळी, गायन करणं सोपं आहे का? सोपं आहे का? गायन करणं सोपं नाही महाराज. काहींना नुसतं सा लावायला वर्ष जाते, सोपं नाही महाराज. त्याच्या मागं कष्ट आहे महाराज. हे मृदंग वाजवणं सोपं आहे का? बोट फुटतात रियाज करून करून, बोटातून रक्त येतं. 7, 8, 10 वर्षाची मागं मेहनत असते, तेव्हा एवढं सुंदर बोल वाजवते. तर सोपं नाही. बरं ते जाऊ द्या. कीर्तन करणं सोपं आहे का हो? तुम्ही माझ्या पुढं नाहीच म्हणणार. मी इथून गेल्यावर माझ्या मागं काय म्हणता ते महत्वाचं आहे. सोपं नाही. आता तुम्हाला सांगतो बघा, इथं सुंदर असे मृदंगवादक आहेत, गायक मंडळी आहे, महाराज मंडळी, आम्ही सगळी इथं उपस्थित आहे. आमच्याकडं बघून तुम्हाला कुठंतरी मनात असं वाटत असेल की महाराज लोकांची लई मजा आहे.
कुठंतरी मनात येत असणार महाराज लोकांची लई मजा आहे, पण मजा नाही महाराज. तुम्हाला रॉकेट माहिती आहे का? रॉकेट पोरांनो, रॉकेट रॉकेट कुठं उडतं? आकाशात. आपण काय म्हणतो, काय उंच रॉकेट उडतंय, पण त्या रॉकेटचा माग धूर किती निघतो तुम्हाला माहित का रॉकेटला? मग तसं आमच्याकडं बघितल्यावर तुम्हाला वाटत असेल महाराज लोकांची लई मजा आहे, पण आमचा माग धूर किती निघतो आम्हालाच माहित ना. सोपं नाही महाराज. आता विषय निघाला म्हणून सांगतो तुम्हाला. मागच्या 6 महिन्यामध्ये गाडीचं रनिंग झालं 35,000 किलोमीटर. किती किती? दिवसही गाडीत आणि रात्रही गाडी. घरी जाईल याची गॅरंटी नाही. तुम्ही काय घरी जाऊन देत नाही मला. आता हा कार्यक्रम झाला की इथून डायरेक्ट मला रायगडला जायचं रात्रीच. सकाळी काल्याचं कीर्तन आहे. दिवस रात्र आम्ही गाडीतच. पण हे तुमचं असणार आमच्यावरती प्रेम आहे महाराज, त्याशिवाय शक्य आहे का महाराज? माझा एक मित्र आहे, तो मला भेटला की नुसता कण होतो, महाराज तुमची लई मजा, तुमच्यासारखी मजा म्हणा ना म्हणा. हा, कोणाचीच नाही. मी म्हणलं कोणू नको, फक्त 8च दिवस माझ्यासोबत गाडीत फिर. किती दिवस? 8 दिवस. तो म्हणला महाराज मी गाणार नाही, वाजवून. म्हणलं तुला कोण गायला वाजवायला देते? इथं रती महारती पडली, तू गाडीत नीट मर. किती दिवस? 8 दिवस. टाकलं त्याला गाडीमध्ये. रोज ह्या टोकावरून त्या टोकाला, त्या टोकावरून ह्या टोकाला, सकाळ संध्याकाळ कीर्तन. असं वैतागलं ते प्रवासाला. 9व्या दिवशी माझे पायच धरले. म्हणला महाराज जावे त्याच्या वंश देवाकडे, जावे त्याच्या वंशा देवाकडे जावे त्याच्या वंशा, देवाकडे जावे त्याच्या वंशा. हे पाण्यातला मासा झोप घेतो कैसा, जावे त्याच्या वंशा देवाकडे, देवाकडे. पाण्यातला मासा झोप घेतो कैसा, जावे त्याच्या जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे. सोपं नाही महाराज. हा सुख सोहळा स्वर्गी नाही महाराज. तो आनंद तुम्हाला कुठं पाहायला भेटणार नाही. तो सगळा इथंच आहे महाराज. स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा, मृत्यूलोकी व्हावा जन्म आमा. आता मला सांगा, 1.5 तास झाले आपण इथं बसले, तुम्ही सगळे इथं बसले. महिला मंडळ, तुम्हाला घरची आठवण झाली का? झाली का? नाही? मग तुम्ही आता स्वर्गात आहे. वर काय? वर अजून मी गेलो नाही, मला माहित. मी गेल्यावर तुम्हाला मिस कॉल देईल, मग सांगा ना वर यायचं का नाही. सगळा जो आनंद तो इथंच आहे महाराज. हा आनंद दुसरीकडे पाहायला भेटणार नाही. अजून पुढे जाऊन सांगू का, आजचा जर सप्ताह पाहिला तर तो भलवडीमध्ये चालू आहे असं वाटतच नाही. आजचा सप्ताह जसं काय पंढरपूरच्या वाळवंटात चालू आहे असं वाटतं मला. एवढं सुंदर नियोजन, प्रयोजन, आयोजन आहे महाराज. म्हणून जीवनामध्ये येऊन देवाची भक्ती करा, देवाचं नामस्मरण करा. कारण भगवंताचं नाम कसं आहे? सत्य साच खरे, नाम विठोबाचे बरे. सत्य, साच आणि खरे. सत्य म्हणजेच साच, साच म्हणजेच खरं, आणि खरं म्हणजेच सत्य. तिघांचा अर्थ एकच आहे. सत्य साच खरे आणि नाम विठोबाचे बरे. हो, मग भगवंताचं नाम घेतलं पाहिजे महाराज, पण आपण घेत नाही. बरं, तुम्ही म्हणता आम्ही देवाचं नाव घेऊ बाबा. चला, तुम्ही म्हणता इथं घेऊ, पण फायदा काय? कारण प्रत्येक गोष्टीत आजकाल काय बघितलं जातं? बोलत जा. फायदा. फायदा. तुम्ही एखाद्या व्यक्तीला जर कामाला ठेवलं तर तो पहिला प्रश्न काय विचारतो? हा, पगार किती देणार, रोजंदारी किती देणार. कीर्तनकार लोक सुद्धा म्हणतात काय म्हणले, पाकिट किती देता. म्हणजे फायद्याशिवाय कोणी काय करत नाही महाराज. मग देवाचं नाव घेऊ, फायदा काय? अभंगाचं दुसरं येणे तुटती बंधने,
येणे तुटती बंधने हो येणे तुटती बंधने येणे तुटती बंधने हो येणे तुटती बंधने येणे तुटती बंधने हो येणे तुटती बंधने येणे तुटती बंधने येणे तुटती बंधने येणे तुटती बंधने हो येणे तुटती बंधने बंधने येणे तुटती बंधने येणे तुटती बंधने येणे तुटती बंधने हो येणे तुटती बंधने येणे तुटती बंधने भयानकी किरीटी जाणे 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 जाणे भयानकी किरीटी जाणे भयानकी किरीटी जाणे भयानकी किरीटी जाणे तेने तुटती बंधने तेने तुटती बंधने हो तेने तुटती बंधने तेने तुटती बंधने तेने तुटती बंधने तेने तुटती बंधने हो येणे तुटती बंधने येणे तुटती बंधने येणे तुटती बंधने उभय लोकी कीर्ती जेणे. बंधनातून आपली सुटका होते देवाचं नाव घेतल्यावर. आता बंधन दोन प्रकारचे, जरा बारीक आहे का. एक असतं शारीरिक बंधन आणि दुसरं असतं भावनिक बंधन. आता शारीरिक बंधनातून सुटका होऊ शकते. एखादा गुन्हा केला 10 वर्ष जेलमध्ये जाऊन बसला, पण 10 वर्षांनी सुटका आहेच ना. शारीरिक बंधनातून सुटका आहे, पण भावनिक जे बंधन आहे ते सुटणं लय अवघड आहे. भावनिक भावनिक कळतं का. हे सगळं माझं आहे. या बाभळीपासून तर त्या बाभळीपर्यंत सगळं तू इथं येऊनच दाखव. मग तू आहे आणि त्या पोरांना जरा मागे शांत बसव बरं. जरा आता लईच गडबड झाली आता मागापासून. थोडस जरा असू द्या. इकडे बघा तुम्ही इकडे बघा. मी बघण्यासारखं आहे ना थोडाफार. इकडे बघा. शारीरिक बंधन आणि भावनिक बंधन आपले चाल. विठाला विठाला आपला विषय होता
होतात शारीरिक बंधन, भावनिक बंधन. भावनिक म्हणजे सगळं माझं आहे. माझं म्हटलं की संपलं. माझं म्हटल्यावर जसं बघा, जेव्हा आपण माझं माझं करतो ना, तेव्हा देव वरती हसत असतो. देव म्हणत असतो सगळा सातबारा तर माझ्या मालकीचा आहे. तुला इथं 70 ते 80 वर्षाच्या करारानं खाली पाठवले. एकदा का तुझा करार संपला, याच्यातली फुटकी कवडी सुद्धा तू वर घेऊन जाऊ शकत नाही. तू कसला मालक? तू लाख हिफाजत करले, तू लाख करे रखवाली, तू लाख हिफाजत करले, तू लाख करे रखवाली. उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली. 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 ए तू लाख हिफाजत कर ले, कर ले, कर ले. तू लाख हिफाजत कर ले, तू लाख करे रखवाले. तू लाख हिफाजत कर ले, तू लाख करे रखवाले. उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली. उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली. पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली. महिला मंडळ घरी म्हणतच जायचं, पिंजरा पिंजरा, हा पिंजरा खाली. किती करा पिंजरा. इथून उठल्यावर म्हणायचं, बया माई चप्पल कुठे गेली. पिंजरा खाली, सगळं खाली. वर काय, सगळं खाली महाराज. काय घेऊन जाता येत नाही महाराज. हो, सगळं खाली महाराज. हो. एका ठिकाणी माझं कीर्तन झालं, मी खुर्चीवर बसलो. एक जण माझ्या जवळ आला, म्हणला महाराज. म्हणलं बोला. तो म्हणला यम लई वाईट. काय म्हणला? यम लई वाईट. म्हणलं झालं काय? तो म्हणला माझ्या बायकोला घेऊन गेला. मी म्हणलं यमासारखा तर चांगला देऊ नाही. तो म्हणला तुम्ही आज कसं काय म्हणता? म्हणलं यम असा डायरेक्ट येऊन घेऊन नाही जात. तो अगोदर 3 मिस कॉल देत असतो आणि चौथ्यांदा घेऊन जातो. तो म्हणला महाराज तुमचं सगळं मला पटतंय बरं का, पण माझा एक प्रश्न आहे. म्हणलं बोला. यमाकडं आमचा नंबर गेलाच कसा? मी म्हणलं असं काय करतो, तुझ्या अख्ख्या खानदानाचा नंबर आहे यमाकडं, यम आहे तू. मग मी त्याला सांगायला सुरुवात केली. पहिला मिस कॉल. आता मला तरी असं वाटतं इथं बसलेल्या पैकी 99% लोकांना तो मिस कॉल आलेला आहे. तुम्ही म्हणाल कोणता? काळे केस पांढरे होणे. पण लोक एवढे हुशार निघाली. काय केलं? हा डाय, हा डाय केले, काळे केले. पण त्यांना मिस कॉल काही समजला? बोला पटकन, मिस कॉल समजला नाही. मग यम म्हणलं ठीक आहे, पहिली भूलचूक माफ, चल पहिलं जाऊ दे, नाही समजलं तर नाही समजलं. दुसरा मिस कॉल दिला यमाने. दुसरा, डोळ्याची पावर कमी करून टाकली. लोक त्याच्यापेक्षा हुशार. डोळे तपासून चष्मा घातला, पण मिस कॉल काही समजला? यम म्हणला आता शेवटचा चान्स, परत चान्स नाही. शेवटचा मिस कॉल. पुढचे 2-3 दात पाडून टाकले. दात लोक त्याच्यापेक्षा हुशार. डुप्लिकेट काय म्हणतात?
कवळी ना हा, पण मिस कॉल काही समजला? तुम्हाला जास्त कीर्तन समजलं बरं का? मग यमनला बास, आता लय मिस कॉल झाला, आता किती किती मिस कॉल खेळायचं बास. आता मिस कॉल नको, व्हॉट्सअप नको, टेक्स्ट नको, मेल नको, काही नको, डायरेक्ट रिसिव्ह कॉल. आणि तो कॉल असा आहे त्याला कट करायला ऑप्शन नाही, तो फोन उचलावाच लागतो. मग तुम्ही शेतात असू, घरात असू, नाही तर इथं माझ्या पुढं बसलेले असू, फोन आला की तो उचलावाच लागतो महाराज, त्याच्याशिवाय पर्याय नाही महाराज. सगळे गेले आपणही जाणारच ना महाराज. आज जमेला पंजा मेला, बाप मसना गेला हो. देखत देखत नातू बंधू तोही तैसा झाला, देखत देखत नातू बंधू तोही तैसा झाला. उठा जागा पाठे बयाले मोठे, उठा जागा पाठे बयाले मोठे. हे आज मेला पंजा मेला, बाप मसना गेला. 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 देखत 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 नातू बंधू तोही तैसा झाला. देखत देखत नातू बंधू तोही तैसा झाला. हे देखत देखत नातू बंधू, देखत 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 वाह. देखत देखत नातू बंधू तोही तैसा झाला. उठा जागा पाठे बयाले मोठे, उठा जागा पाठे बयाले मोठे. वा 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 वा. सगळे जाणार आहे ना, आपणही असेच जाणार आहे. असंच जाऊ नका, नका करू नाश आयुष्याचा नाश करू नका महाराज. कधी कधी होतं काय महाराज, कीर्तनात मी एखादं वाक्य सांगतो, लोक त्याचा वेगळाच अर्थ घेतात. मी एकदा कीर्तनात म्हणलं, जसं प्याराल तसं. आता बसणारे मंडळी मला जरा बारीक सांगा, याच्यात काही चुकीचं आहे का? प्रमाणे शुद्ध बीजा पोटीन फळे रसाळ गोमटी. कीर्तन झालं आणि तो माझ्या जवळ आला, म्हणला महाराज तुम्ही हे बोललेच का? म्हणलं झालं काय? तो म्हणला तुम्ही म्हणले जसं प्याराल तसं उगल. म्हणलं बरोबर तर आहे. तो म्हणला साप चुकीचं आहे. म्हणलं झालं काय? तो म्हणला शेंगदाणा प्यारला, शेंगदाणा टरफालं आलं कुठून? म्हणजे त्याचं म्हणणं काय होतं, शेंगदाणाला डायरेक्ट काय आला पाहिजे, कारण जे पेराल त्याला मी म्हणलं अरे टरफलाच्या आतमध्ये आहे ना. तो म्हणला नाही जे पेराल. अहो माझी अकलच बंद झाली. पण मी पण महाराज आहे. त्याला म्हणलं तुला उत्तर पाहिजे ना, देतो, फुकट नाही देणार. मला घरी चहा प्यायला नाही. त्याच्या घरी चहा प्यायला गेलो, त्याने कपात चहा आणला. म्हणलं फक्त चहा. ज्याला समजलं नाही त्यांनी डबल महाप्रसाद घ्या. तो म्हणला महाराज फक्त चहाच आणलाय, खारी टोस्ट बटर बिस्किट नाही, फक्त चहाच आणलाय. त्याला म्हणला अरे फक्त चहा कप. मग तो मला म्हणला महाराज
कपाशिवाय कुठं चहा असतो का? मी म्हणलं मग बावळाटा टरफलाशिवाय कुठं शेंगदाणा असतो? तो मला म्हणला महाराज तुमच्या कुठं नादी लागता? मग म्हणलं तुला पहिली अक्कल नव्हती का? अहो, लय अवघड महाराज. आपण एक बोललं की लोक वेगळंच कर, असं करू नका महाराज. आणि जवळ लोक चांगलं सांगून ऐकतीच, ऐकलं पाहिजे महाराज. हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल. सरते शेवटी बा काळ बांधून नेईन, सरते शेवटी बा, सरते शेवटी बा काळ बांधून नेईन, सरते शेवटी बा. एका जनार्दनी आमचं काय बा जाईल, एका जनार्दनी आमचे काय वाजाईल, काय बा जाईल, आमचं काय वाजाईल, आमचं काय बा जाईल. काय वाजाईल. पिंगळा 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 महाद्वारी, बोल बोली तो देखा पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी, बोल बोल तो देखा पिंगळा महाद्वारी. पिंगळा महाद्वारी, बोल बोली तो देखा पिंगळा महाद्वारी. पिंगळा महाद्वारी, बोल बोल तो देखा पिंगळा महाद्वारी. वर्तमान खोटे तुमचे वर्तमान खोटे, वर्तमान खोटे तुझे वर्तमान खोटे, वर्तमान खोटे तुमचे वर्तमान खोटे, वर्तमान खोटे तुझे वर्तमान खोटे. हे लटके न बोलू आम्ही वर्तमान खोटे, लटकन बोलो आम्ही वर्तमान हे खोटे, लटके न बोलू आम्ही वर्तमान खोटे. लटकन बोलो आम्ही वर्तमान खोटे. हे पिंगा गे बाई पिंगा गे, पिंगा गे बाई पिंगा, पिंगा ग बाई पिंगा ग, पिंगा ग बाई पिंगा. पिंगा गे बाई पिंगा गे, पिंगा गे बाई पिंगा. पिंगा ग बाई पिंगा ग, पिंगा ग बाई पिंगा. आवगा 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 दांगड दिंगा गे, आवगा दांगड दिंगा गे, अवघा दांगड दिंगा ग, अवघा दांगड दिंगा ग, आवगा दांगड दिंगा गे, दांगड दिंगा गे. अवघा दांगड दिंगा ग, अवघा दांगड दिंगा ग. दाताचं दाटवण घ्या ग कोणी, एक साथ टाळ्या. हा एक खाली खाली हात ठेवा. हा एक साथ आवाज आला पाहिजे मला, मागं बसलेले. हा एक. दाताचं दातवण घ्या ग कोणी, कुंकू 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 घ्या कोणी काळामणी, कुंकू घ्या कोणी काळामणी, कुंकू घ्या कोणी काळामणी, कुंकू घ्या कोणी काळामणी. कुंकू घ्या कोणी काळमणी, कुंकू घ्या कोणी काळमणी, कुंकू घ्या कोणी काळमणी, कुंकू घ्या कोणी काळमणी. दाताचं दातवण घ्या ग कोणी, कुंकू घ्या कोणी काळामणी, दाताचं दातवण घ्या ग कोणी, कुंकू घ्या कोणी काळमणी. दाताचं दातवण घ्या ग कोणी. मी थांबल्यावरच कसं काय वाजवता? हा अहो एक एक. हा कीर्तन पुढे जाणार नाही तसं. हा इकडे इकडे आवाज येणे मध्ये, इकडे माग. दाताचं दातवण घ्या ग कोणी, कुंकू 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 घ्या कोणी काळामणी, कुंकू घ्या कोणी काळामणी, कुंकू घ्या कोणी काळामणी, कुंकू घ्या कोणी बोला. कुंकू घ्या कोणी काळमणी, कुंकू घ्या कोणी काळमणी, कुंकू घ्या कोणी काळमणी, कुंकू घ्या कोणी काळमणी. या शेजारणीनं वा 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 वा. या शेजारणीनं बरं नाही केलं बया.
काय वाजवता अहो नीट 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 वाजवा एक या शेजारणीनं बरं नाही केलं बया मला पंढरीला नेलं ग 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 बया या शेजारणीनं या शेजारणीनं बरं नाही केलं बया आपल्याला आराम नको का माग हा तुम्ही वाजवा महिला मंडळ हा एक साथ या शेजारणीनं बरं नाही केलं बया मला पंढरीला नेलं ग 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 बया वागा सोम वागा प्रेम नगरावारी सावध होणे भजने लागा देव करा कैवारी महिला मंडळ तुमचा आवाज कमी ए माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी वागा सोम वागा प्रेम नगरा वारी सावध होणी भजनी लागा देव करा कैवारी ए माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी सगळ्यांचे हात वरती हात वरती हात 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 वरती हात माग बसलेले पुढं बसलेले मधी बसलेले सगळ्यांचे हात वरती हा एक 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 पिंगळा महाद्वारी बोल बोली तो देखा पिंगळा महाद्वारी 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 पिंगळा महाद्वारी बोल बोली तो देखा पिंगळा वा 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 एकदा स्वतःसाठी जोरदार टाळे वाजून घ्या संतांचं ऐका महाराज संतांचं जर ऐकलं नाही तर खेळ अवघड आहे महाराज बरोबर का नाही देवाची भक्ती करा देवाचं नामस्मरण करा जन्माला आल्याचं सार्थक करून घ्या महाराज कारण हा जन्म पुन्हा पुन्हा नाही लाईफ इज नॉट वन्स मोर पुन्हा नाही एकदाच चांगलं आयुष्य जगा महाराज सर्वांनी एकदा हाताने टाळ्या वाजवा आणि मुखानं गोड भजन करा विठोबा रखुमा विठोबा रखुमा
टाळ्या 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 गोबार घुमाई वेळ झालेले 5 मिनिटं घेतो जरा, चालेल का संपवायचं? बरं बरं, ऐका 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 पोरांनो, ऐका ऐका ऐका. बघा, मनुष्य जन्म मिळत नाही, लाईफ इज नॉट वन्स मोर, पुन्हा पुन्हा नाही, एकदाचे. चांगलं आयुष्य जगा, देवाची भक्ती करा. पण भक्ती करत असताना सुद्धा प्रकार आहे. एक असते आंधळी भक्ती, एक असते डोळस भक्ती. आपली भक्ती म्हणजे आंधळी भक्ती. कशी आंधळी भक्ती काही सांगू का तुम्हाला? 5 मिनिटात सांगतो. महिला मंडळ लक्ष माझ्याकडे राहू द्या आणि मला उत्तर द्या. कढीपत्ता माहिती आहे? कढीपत्ता, कढीपत्ता हे खरं आहे बरं का, हळू बोलल्यावरच कळतंय. आता ऐक, बोला पटकन. झाडावर असा हिरवागार काय? कढीपत्ता. तुमचा शब्द आवाज माझ्यापर्यंत आला पाहिजे. झाडावर असा हिरवागार काय? कढीपत्ता. तोडला, जोडीत बांधला, बाजारात विकायला आणला काय? कढीपत्ता. एका बाईने 2 रुपयाला विकत घेतला काय? कढीपत्ता. रिक्षात घरी आलो कोण? बरं, कढीपत्ता. कढीपत्त्याला वाटलं बरे बाबा, झाडाला लटकण्यापेक्षा रिक्षात घरी आलो. पण त्याला माहीत नव्हतं पुढं आपल्यासोबत काय होणार आहे. जसा कढीपत्ता घरी आला, बाईने त्याचे 2-4 भाऊबंद त्याला गाठवले. कोण? लसूण. हा, कढीपत्त्याला वाटलं बरं आहे बाबा, झाडाला लटकण्यापेक्षा भाऊबंदात बसलोय. पण त्याला माहीत नव्हतं पुढं आपल्यासोबत काय होणार आहे. जसा बाईने गॅस पेटवला, कढई घेतली, तेल टाकलं आणि या साहेबांना खाली घेतलं. कोणाला? कढीपत्त्याला. असं वरबाडलं, दिलं त्याला टाकून. असं बोंबललं. कोण? कढीपत्ता. असं कढईच्या बाहेर पळायला लागलं. कोण? कढीपत्ता. वरून मिरची. ते आउटच झालं. उकळवलं, शिजवलं, जेवण तयार झालं. जेवणारे बसले, ताटं वाढली, जेवण वाढलं. जेवणाऱ्याच्या ताटात पहिला काय आला? जेवणाऱ्यांनी पहिलं उचललं, बाजूला टाकलं. काय? मग महिला मंडळ पटकन उत्तर द्या. आपली भक्ती म्हणजे? आता जमलं. कढीपत्ता. ना प्रॉफिट ना लॉस. काय ती निवळ आंधळी भक्ती. श्रावण महिन्यात नागपंचमी येते का? नागपंचमी अहो येती का नाही? हा येते. काय कुठं जाता तुम्ही? हा, वारुळाव. कशाला? नाग पूजायला. आता एवढ्या तुम्ही श्रद्धेने लांबून जाता, भक्तिभावानं जाता, पूजा करतात. नागोबा प्रसन्न होतो. नागोबा म्हणतो तर बाई एवढ्या लांबून आली का नाही, आता आपण बाईच्या घरी जाऊ. आला नागोबा फुसफुस करीत. मग आता मला एक सांगा, नाग घरी आल्यावर आपण काय म्हणतो? या 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 महाराज, काय घेणार? चाय, कॉफी, कोल्ड्रिंक, बसा आमच्या सोप्यावर. काय करतो? महिला मंडळ काय करता तुम्ही? काठी. मग त्या दिवशी काय करत होते? त्या दिवशी पूजा करत होते आणि आता घरी आलो काठीनं पूजा. मग ही भक्ती नेमकी कोणती बाबा? याला आंधळी भक्ती म्हणतात. तुका म्हणे कैसे आंधळे हे जन, गेले विसरूनी खऱ्या देवा. हा, खऱ्या देवाला विसरू नका. ही आंधळी भक्ती. भक्ती डोळस पाहिजे. ह्याची थोर भक्ती आवडते. संकल्पावी माया संसाराची. संसार सोडून द्या असं कोणी सांगितलं नाही. संसारावरचं जे प्रेम आहे का ते थोडं कमी करा, देवाकडे वळवा.
संसारावरून आठवलं आता लग्नाचं लय अवघड. तुम्ही माय का काय बघता? अहो माझं झालंय. त्यांना वाटलं महाराजांचं झालंय का नाही. लग्नाचं लय अवघड महाराज. ज्याचं झालंय त्याचं बरं आहे, पण ज्याचं राहिलंय ते म्हणतात राहिलंच. ज्याचं राहिलं ते रोज एकच गाणं ऐकतात महाराज, रोज एकच. यंदा यावं माझं नाव साजनीच्या उखाण्यात. आणि एकदा का लग्न झालं त्याचं गाणंच बदलतं. ये क्या हुआ. कैसे हुआ आता ते तुम्हालाच माहिती कैसे हुआ. शादी का लड्डू खाए वो भी पछता है और ना खाए वो भी पछता है महाराज. अवघड कार्यक्रम आहे महाराज. म्हणून मी सांगतो घरामध्ये एकमेकांना समजून घेत जा. ज्या घरात एकी असते त्या घराचं गावात वजन असतं. ज्या गावात एकी असते त्या गावाचं तालुक्यात वजन असतं. एकी फार महत्वाची. नाही तर असं मोठं खटलं कळतं ना, मोठं कुटुंब असं मोठं खटलं, श्रीमंतीनं लुटलं, दागिन्यांनी नटलं आणि एक दिवस असं फाटलं, बिन त्यालाच पिटलं. का? कारण त्या घरात काही नाही, एकी नाही. एकी महत्वाची महाराज. एकमेकांना समजून घ्या. पती पत्नीने सुद्धा एकमेकांना समजून घेतलं पाहिजे, प्रेमानं राहिलं पाहिजे. घरात वातावरण चांगलं असेल तरच परमार्थ होऊ शकतो महाराज. एकमेकांना समजून घ्या. कारण पती पत्नी म्हणजे मोटरसायकल. पुढचं चाक म्हणजे पती, मागचं पत्नी. पुढचं नवरा, मागचं. पण मागचं चाक थोडं भाव खातं. कारण मागच्या चाकाला असं वाटतं चैन कुठल्या चाकाला आहे. म्हणून मागचं चाक थोडं भाव खातं. पण मी आज इथून सांगतो, मागच्या चाकानं भाव खायची गरज नाही. का? हँडल पुढच्या चाकाला आहे ना. मला सांगा बसणारी मंडळी, पुढचं चाक जर खड्ड्यात गेलं, मागचं खड्ड्यातच जाणार ना. मग एकमेकांना समजून घ्या. याचं पुढचं एक वाक्य सांगतो, कीर्तन संपवतो. ऐका, याचं पुढचं वाक्य ऐका. बायको अशी असावी तिने नवऱ्याक कधीच काय मागू नये. आता तरी खुश व्हा, ते मायकच पाहत आहे. बायको अशी असावी तिने नवऱ्याकडे कधीच काय मागू नये, पण नवरा असा असावा तिला कधी मागण्याची वेळच येऊ देऊ नये. तुम्ही बघितलं का टाळ्या कुठं वाजल्या? फक्त गेला, बिघडला बॅलेन्स. बॅलेन्स ठेवा. एकमेकांना समजून घ्या. प्रेमानं राहा महाराज. आयुष्य आनंदाने जगा. ज्याला हसता येतं त्याला चार माणसात, ज्याला हसता येतं त्याला चार माणसात, आणि गर्दीत घुसता येतं. चला घुसता येतं. आनंदाने प्रेमाने राहा महाराज. बाकी काय महाराज, बाकी काय नाही महाराज. सगळं इथंच आहे, वर काय नाही. इथं आनंदात राहा, घरात प्रेमाने राहा महाराज. परमार्थ करा, देवाची भक्ती करा, चांगले कर्म करा. एवढंच आहे महाराज आयुष्य. देवावरती भाव ठेवा. कारण ज्याच्याकडं भाव आहे त्याला लाभ होतोच. भाव ज्याचे गाठी त्याचे लाभ उठाउठी. आणि याच्या पुढं जाऊन तुकोबाराय म्हणतात की भगवंताचं नामस्मरण करणारा साधक हा भोळा असतो. आणि तो साधकाची पावर एवढी आहे महाराज की तो कळी काळालाही जिंकू शकतो. अभंगाचं शेवटचं भोळा जिंकू जाणे कळी का.